dear students. Today we will learn about diversity in plants or classification of plants according to their habitat. म्हणजे प्लॅन्ट्स कुठे वाढतात यावरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो. तर या भागात प्लॅन्टचे 4 प्रकारात क्लासिफिकेशन करण्यात आले आहे. जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती, पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती, मार्शी प्लेसेस म्हणजे दलदलीत वाढणाऱ्या वनस्पती, डेझर्ट म्हणजे वाळवंटात वाढणाऱ्या वनस्पती. कॅन यू टेलमधील 4 प्रश्न आहेत. व्हेअर डज द पोमोग्रॅनेट श्रब ग्रो? पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंब. डाळिंबाचं झाड कुठं असतं? येस, इट इज ऑन लँड, जमिनीवर. देन व्हेअर डज द लोटस ग्रो? दे ग्रो ऑन वॉटर. व्हेअर डू बुल रशेश द रेलरोड क्रीपर ग्रो? बोगनवेल कुठे वाढते? कंपाऊंडवर. येस. व्हेअर डज द डॉडर प्लॅन्ट ग्रो? डॉडर प्लॅन्ट आपण बघितलं होतं, कीटकभक्षी. ती पॅरासाईट आहे आणि इट ग्रोज ऑन होस्ट प्लॅन्ट म्हणजे दुसऱ्या प्लॅन्टवर ती वाढत असते. यावरून खाली तुम्हाला एक चित्र दिलेले आहेत. पाण्याजवळ वाढणाऱ्या वनस्पती, जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती, पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती आणि दुसऱ्या वनस्पतींवर वाढणाऱ्या वनस्पती. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काही प्रश्न आहेत. व्हाय डज द वॉटर हायसिंथ फ्लोएट ऑन वॉटर? ज्या पान वनस्पती असतात त्या पाण्यावर का तरंगतात? तर त्यांचे जे लीफ असतात, स्टेम्स असतात, त्याच्यामध्ये एअर स्पेसेस असतात आणि त्याच्यामुळे ते पाण्यावर तरंगतात. त्यानंतर व्हाय इज द स्टेम ऑफ द कॅक्टस फ्लेशी? निवडुंगाचं जे स्टेम असतं ते फ्लेशी म्हणजे मांसल का बरं असतं? बिकॉज फ्लेशी अँड ग्रीन पार्ट जो असतो तो फोटोसिंथेसिससाठी कामात येतो आणि वाळवंटात डेझर्टमध्ये ज्या वनस्पती असतात त्या कॅक्टस, तिथे पाण्याची कमतरता असल्यामुळे या स्टेममध्ये ते पाणी साचून राहते. म्हणजेच द स्टेम ऑफ कॅक्टस इज फ्लेशी अँड ग्रीन टू परफॉर्म फोटोसिंथेसिस अँड प्रिव्हेंट द लॉस ऑफ वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डिफरंट क्रायटेरिया आर यूज टू क्लासिफाय प्लॅन्ट्स? आतापर्यंत आपण किती क्रायटेरिया बघितले? तर पहिला क्रायटेरिया बघितला द शेप अँड हाईट ऑफ द स्टेम. देन दुसरा बघितला द लाईफ सायकल ऑफ द प्लॅन्ट म्हणजे किती वर्ष ते झाड जगतं. ॲन्युअल, बायन्युअल, पेरेनियल यावरून क्लासिफिकेशन केलं. तिसरा पार्ट होता वेदर द प्लॅन्ट बेअर्स फ्लावर्स ऑर नॉट, फ्लावरिंग आणि नॉन फ्लावरिंग प्लॅन्ट्स. आणि चौथा द हॅबिटॅट जो आपण आत्ताच बघितला. त्या प्लॅन्ट्स कुठे वाढतात त्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. यानंतरचा पार्ट आहे डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स. आतापर्यंत आपण प्लॅन्ट्सबद्दल बघितलं, आता आपण ॲनिमल्सबद्दल बघू. तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि पेज नंबर 22वरचे कॅन यू टेल आणि यूज युअर ब्रेन पॉवरमधील प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला काही वेळात पाठवते, ते तुम्ही लिहून घ्या. थँक्यू.